एसटी बँकेमधील संचालक पद रद्द झाल्याची माहिती समोर येते। सदावर्ते यांना सहकार खात्याचा मोठा दणका पाहायला मिळतोय। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा हा मोठा दणका मिळालेला आहे। दोघांचं देखील संचालक पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावलेली आहे। सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीये। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी या संदर्भात सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली होती। याच तक्रारीनंतर आपण पाहतोय मोठा निर्णय झालेला आहे। एसटी बँकेतील संचालक पद हे रद्द करण्यात आलंय। सदावर्ते यांना सहकार खात्याचा मोठा दणका पाहायला मिळतोय। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा हा मोठा दणका मिळालेला आहे। दोघांचंही संचालक पद आता रद्द करण्यात आलंय। बँकेच्या नवीन पोटनियमांना सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला गिरीश कांबळे देत आहेत। गिरीश, आपण पाहतोय एसटी बँकेतील संचालक पद आता रद्द झालेलं आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण बघतोय की सदावर्ते दाम्पत्याला आहे सहकारी खात्याने मोठा दणका दिलेला आहे। दोघांचे संचालक पद आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। वार्षिक जी सर्वसाधारण सभा होती यामध्ये बेकायदेशीररित्या काही नियम आहेत ते तयार करण्यात आले होते, मात्र हे आता नियम रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे। या संदर्भात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष असलेले श्री संदीप शिंदे यांनी तक्रार ही सहकार आयुक्तांकडे केलेली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये बँकेचे तज्ञ संचालक मधून सदावर्ते पती पत्नीची निवड बेकायदेशीररित्या करण्याचा ठराव आणला आणि तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती पत्नी आहेत ते स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीयेत। बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निर्वाचित संचालकामधून असावेत असाही प्रकारचा ठराव यामध्ये त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता आणि या ठरावाला सहकार खात्याने आता नामंजूर केलेला आहे। एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आलेला आहे। सर्व ठराव करण्यात आला आणि त्याविरोधात या ठिकाणी संदीप शिंदे यांनी तक्रार केलेली होती आणि त्या संदर्भात आज सहकार खात्याने आहे तो मोठा निर्णय घेत या दोन्ही दाम्पत्यांचे संचालक पद आहे ते रद्द केलेलं आहे। तर माहितीबद्दल सदावर्ते दाम्पत्य यापुढे आता तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीये। अतिशय मोठा निर्णय या संदर्भात घेण्यात आलेला आहे। एसटी बँकेतील संचालक पद आता सदावर्ते यांचं रद्द करण्यात आलेलं आहे। सदावर्ते यांना सहकार खात्याचा मोठा दणका पाहायला मिळतोय। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने हा मोठा दणका देत दोघांचं देखील संचालक पद हे रद्द केलेलं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावलेली आहे। सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून आता बँकेवर काम करू शकणार नाहीये। दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे। जेव्हापासून सदावर्तींची सत्ता एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काही त्यांनी निर्णयच घेतलेला होता। त्यांची इच्छाच तशी आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये येत आहे। खरं तर एसटी कर्मचारी अतिशय हवालदिल झालेला आहे। गेली 8 महिने आम्हाला कर्ज मिळत नाहीये, मुलामुलींची लग्न आहेत आणि अशातच सदावर्तींनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले। जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती आणि सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन जे काही बेकायदेशीर ठराव त्यांनी केले होते, पूर्वापार गेली 70 वर्षे एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती बँकेचे अध्यक्ष म्हणून IAS असणारे अधिकारी VCMD साहेब असतात, उपाध्यक्ष म्हणून FA&CO साहेब असतात, परंतु त्यांनी निवडून आलेले संचालकच त्याच्यावरती राहतील आणि आपल्या दोघांचंही हळूच मागच्या दारानं ऑफलाईन मीटिंगमध्ये त्यांनी स्वतः दोघा पती पत्नीची स्वीकृती करून घेतलेली होती। या दोघांचं संचालक पद आता रद्द झालेलं आहे। सदावर्ते जेव्हापासून या सभागृहामध्ये आलेत तेव्हापासून जे काही बेकायदेशीर निर्णय त्यांनी घेतलेले आहे हे निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही आता करणार आहोत। जे काही त्यांनी मीटिंगचे भत्ते स्वीकारलेले आहेत किंबहुना